नमस्कार मित्रांनो, इन्कम टॅक्स विषयीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले असेल आणि त्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये तुम्ही जर रिफंड क्लेम केला असेल, तर त्या रिफंडचा स्टेटस आपण इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर जाऊन चेक करू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर इन्कम टॅक्स विभागाद्वारे आपले इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस केले जाते आणि त्यानंतर आपला रिफंड प्रोसेस केला जातो. तर आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नचा प्रोसेसिंगचा स्टेटस काय आहे आणि रिफंडचा स्टेटस काय आहे, तो आपण इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर लॉग इन करून चेक करू शकतो. त्यासाठी आपल्याला या इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर यावं लागते आणि आधी इथे जे लॉग इनवाला ऑप्शन आहे यावर क्लिक करून लॉग इन करून घ्यावं लागते. आता इथं मी इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर लॉग इन केलेलं आहे. आपल्याला रिफंडचा आणि रिटर्नचा स्टेटस चेक करायचा आहे. तर आधी आपण आपल्या रिटर्नचा स्टेटस चेक करू. त्यावरून आपल्याला माहीत पडेल की आपला इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस झालेला आहे की नाही, किंवा त्यामध्ये काही अडचण असेल तर ती पण आपल्याला माहीत पडू शकते. त्यासाठी आपल्याला इथे ई फाईलवाल्या ऑप्शनवर जावं लागतं. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि येथे व्ह्यू फाईल्ड रिटर्न्सवाल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागते. आता आपण जे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेलं आहे त्याचा इथे स्टेटस दिसायला लागतो आणि इथे कुठल्या स्टेजवर आपलं इन्कम टॅक्स रिटर्न आहे ते पण आपल्याला इथे माहीत पडू शकते. इथे आपण समजू शकतो की आपलं रिटर्न प्रोसेसिंगच्या कुठल्या स्टेजमध्ये आहे. आणि इथे जर लिहिलेलं असेल प्रोसेस्ड विथ रिफंड ड्यू, याचा अर्थ आपला रिटर्न प्रोसेस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये रिफंडसुद्धा प्रोसेस झालेला आहे. आपल्या रिफंड प्रोसेसिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तोही इथे लिहिलेला दिसेल. तर आता आपल्याला आपल्या इन्कम टॅक्स रिफंडचा जो स्टेटस चेक करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा इथे वर यावं लागेल आणि इथे एक ऑप्शन दिसेल सर्व्हिसेस. या सर्व्हिसेसवाला ऑप्शनमध्ये सर्वात पहिला ऑप्शन इथे दिसतो नो युअर रिफंड स्टेटस, यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. आता इथे आपल्याला असेसमेंट इयर सिलेक्ट करावं लागेल. ज्या असेसमेंट इयरसाठी आपण रिफंडचा स्टेटस माहीत करणार आहोत तो सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली सबमिटवाल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. आता आपल्या इन्कम टॅक्स रिफंडचा स्टेटस काय आहे तो आपल्याला इथे लिहिलेला दिसेल. त्यावरून आपण आपल्या रिफंडची स्थिती समजू शकतो. तर या प्रकारे तुम्ही जर तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये रिफंड क्लेम केला असेल तर या प्रोसेसद्वारे तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नचा प्रोसेसिंग स्टेटस आणि रिफंडचा स्टेटस माहीत करू शकता. तर आशा करतो या व्हिडिओची माहिती आवडली असेल. जर व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.